ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर बडे मुद्दे। आपण चर्चा करतोय। आपल्या सोबत धनंजय जाधव आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जातोय। वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे थोडक्यात आपली भूमिका त्याबद्दलची मांडा। धनंजय जे तुम्ही जरांगे पाटील यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करताय। आज सुद्धा रुग्णालयात जाऊन त्यांनी संभाजी महाराजांनी आणि तिसऱ्या आघाडीच्या नेत्याने जाऊन भेट घेतलेली आहे। पण तुम्ही त्यांना काय देताय? तुमचा फॉर्म्युला काय त्यांना सोबत घेण्यासाठीचा? आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय का? आज आपण जर 75 वर्षामध्ये पाहिलं तर मराठा आरक्षणाचा लढा असेल, धनगरांच्या आरक्षणाचा लढा असेल, त्याचबरोबर इतर सर्व लढे असतील हे प्रलंबित राहिलेले आहेत। मुळात घटना काय सांगती, 10 वर्षानंतर ज्या समाजाचं भागलेलं आहे त्या समाजाचं सर्वेक्षण झालं पाहिजे, त्या समाजाला परत काढलं पाहिजे, बाजूला काढलं पाहिजे, ज्या समाजाला गरज आहे त्या समाजाला घेतलं पाहिजे। परंतु काही लोक या आरक्षणाची मक्तेदारी सांगून या सगळ्या प्रक्रियेला बगल देत आहेत। त्याही पुढे जाऊन आत्ताचे राज्यकर्ते असतील, त्याच्यामध्ये आत्ताचे विरोधक असतील, या सगळ्यांना आरक्षणाच्या प्रक्रियेवरती ज्या पद्धतीने शाहू महाराजांनी मोठा विचार ठेवून सर्वांना त्याच्यामध्ये बसवलं होतं तशा पद्धतीने बसवायचं नाहीये। हे फक्त या आंदोलनांचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात येत। आपण पाहिलं तर आत्ताच्या या आंदोलनाला काही लोकांची नावं जोडली गेली। विरोधकांनी यांना बसवलंय का? सत्ताधाऱ्यांमधले काही लोक यांना प्रमोट करतायत का? आणि त्याचबरोबर ओबीसीच्या आंदोलनाला कोण प्रमोट करतंय का? आजवर धनगर आरक्षण असू दे, मराठा आरक्षण असू दे, या सर्व आंदोलनांचा राजकीय पोळी भाजण्यासाठी 75 वर्षामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, आत्ताचे फुटलेले राष्ट्रवादी असेल, आत्ताचे शिवसेना फुटलेले असेल, या सगळ्यांनी वापर केलेला आहे। म्हणूनच या राज्यकर्त्यांनी वापर केल्यानंतर जे समाजातले राजकारणामध्ये चांगली काम करणारी मंडळी असतील, त्यात प्रामुख्याने शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे वंशज असणारे संभाजीराजे, दीनदलितांसाठी काम करणारे बच्चू कडू, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काम करणारे राजू शेट्टी आणि त्याचबरोबर इतर सगळी लोक चांगल्या भावनेने एकत्र आलेली आहेत। आमच्याकडे नक्कीच फॉर्म्युला आहे। ज्या लोकांचं भागलंय त्यांच्या बाजूला करून ज्या लोकांना गरज आहे, त्यामध्ये आज मायक्रो ओबीसी जर आपण पाहिला तो खरंच दीनदलितांमध्ये दुबळ्या पद्धतीने खाली राहिलेला आहे। असणाऱ्या ओबीसीमधलं आरक्षण काही एक ठराव समाज, 2-3 समाज हे मक्तेदारी असल्यासारखं वापरत आहेत आणि अतिशय खालचा जो मायक्रो ओबीसी आहे त्याला त्याचा लाभ मिळत नाही। त्या बांधवांना लाभ मिळावं ही भावना छत्रपती संभाजीराजे असतील, मनोज जरांगे पाटील असतील यांची आहे। आमच्या धनगर बांधवांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आत्ताचे ओबीसीचे आंदोलनकर्ते का ठोस भूमिका घेत नाहीयेत? त्यांना का देत नाही? आमचं खुलं आव्हान आहे, आमचं खुलं आव्हान आहे। तुम्ही जातीय सर्वेक्षण केलं पाहिजे, ज्यांचं भागलंय त्यांना काढलं पाहिजे, ज्यांची गरज त्यांना दिलं पाहिजे। ठीक आहे, दरेकरजी बोला। विलासजी, धनंजय जाधवांचं मी अत्यंत बारकाईनं ऐकत होतो। त्यांनी सांगावं सगळे आता ते सांगतात प्रकाश आंबेडकर आहेत, संभाजीराजे आहेत। प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घेतली? ओबीसीना आरक्षण त्या ठिकाणी मिळणार नाही। तुम्ही चुकीचं ऐकलं सर, हे मिसप्रिडिक्शन बरं चुकीचं ऐकलं तुम्ही मला सांगा। नाही ठीक आहे, केलं क्लिअर तुम्ही मला सांगा। जरांगे मराठा समाजासाठी लढत असताना आता बाकीच्या ओबीसीच्या संदर्भात मगाशी आपण त्या ठिकाणी सांगत होतात की ह्याने दिलं आरक्षण, टिकलं नाही, त्याने दिलं। मला सांगा, पृथ्वीराज बाबांनी प्रामाणिकपणे आरक्षण दिलं राणे समितीच्या अहवालाच्या आधारे, ते टिकलं नाही, चुकीचं होतं। म्हणून देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आयोग नेमून कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं। सुप्रीम कोर्टातही नाकारलं नव्हतं। नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गेलं आरक्षण, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही। शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलं, नंतर सगळे सोयऱ्याचा विषय आल्यावर त्या ठिकाणी तो इश्यू प्रलंबित आहेत हरकतीमुळे, त्याच्यामुळे आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मला एक धनंजय जाधवांनी सांगावं, तुम्ही ओबीसीतून आरक्षण कसं देणार आहात? संविधानाला मोडून, कायद्याच्या चौकटीत मोडून हे महाराष्ट्रातील जनतेला जरा सांगा की आम्ही उद्या तिसरी आघाडी सरकारवर आल्यावर ओबीसीतनं आरक्षण देणार आहोत आणि ते कसं देणार आहे एवढं जरा कळू द्या। कारण काँग्रेसने भूमिका घेतली नाही ओबीसीतनं आरक्षणाच्या देऊ ना, आमच्या सत्ताधारीने घेतली। तर जरा तुम्ही काय असं तुमच्याकडं गणित आहे किंवा कायदा आहे की ज्या आधारे आपण देणार आहात ते जरा महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या। आणि आम्हाला नंतर मी काळकुटेंकडे जाणार आहे। मला काळकुटेंना सुद्धा विचारायचंय की उद्या तुमची सत्ता येणार आहे म्हणजे तुमची पूर्ण 144 तुमचे येणार आहेत का, त्याच्याबद्दल मी विचारतो। हा प्लीज तुम्ही बोला धनंजयजी, उत्तर द्या। फॉर्म्युला आमचं गणित, आमचा अभ्यास या सगळा राजकारणाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत।
आज हे सांगतात की ओबीसीची चौकट येते कोणाला हलवता येत नाही, हे सांगतात इंदिरा साहनी आयोगाची चौकट येते कोणालाच मोडता येत नाही. अहो परंतु जे आरक्षणामध्ये आहेत त्यांनाच किती मिळतं हा संशोधनाचा भाग आहे. आज आम्ही त्याच्यामध्ये यायचं म्हणतोय परंतु आम्हालाच मिळत नाही. ते म्हणतात की आम्हाला नाही, तुम्ही आमच्यात काय येणार. या सगळ्या गोष्टींवरती जर मात करायची असेल तर आज तुम्ही तिसरी आघाडी नाही, तिसरी आघाडी तर तुमचीच आहे. आम्ही 50% आतमध्ये सांगतोय, आम्ही 50% आतमध्ये सांगतोय, आम्ही बोलथापा मारत नाही. आम्ही आजवर ओबीसी आयोगाला भेटलोय, मागासवर्ग आयोगाला भेटलोय, राज्यातल्या भेटलोय, केंद्रातल्या भेटलोय, परंतु तुमची मानसिकताच नाहीये ना या सगळ्या लोकांच्या आंदोलनाची भूमी समजून घ्यायची. कशाला गुलाल लावला तुम्ही त्यांना? तुमचं ऐकून मला बोलू द्या, मला प्रश्न विचारले, तुम्हीच विचारले. अहो मी तेच सांगतोय ना, पण अहो मी तेच सांगतो, तुम्ही ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा ना. तुम्ही आज सत्तेमध्ये असल्यामुळे आमचा आवाज दाबताय, गुलाल दाबताय. मी तेच सांगतो, हो 50%च्या आतमध्ये आरक्षण देता येऊ शकतं. घटनात्मक दृष्ट्या आम्ही मागासवर्गीय आहोत. आम्ही हे भावनिक नाही, मुद्दाच सांगतोय, घटनेप्रमाणे हा मुद्द्यावरच सांगतोय, हा मुद्द्यावरच कार्यक्रम चालतो. तुम्ही भरकटवू नका. तुमची मानसिकता नाहीये, विरोधकांची मानसिकता नाहीये मराठ्यांना आरक्षण देण्याची, म्हणून हा बुडे मुद्द्यावरती हा प्रश्न आलेला आहे. हो मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, राजश्री शाहू महाराजांनी पण दिलं होतं. आता आम्ही मागास आहोत, त्या पद्धतीचा सर्वे व्यवस्थित झाला पाहिजे. उगाच तोंडाला पानं पुसायची म्हणून कोणाला तरी कुठल्या तरी झोपडपट्टीत पाठवायचं, कोणाला तरी 4 गाड्यांवर पाठवायचं, आणि तो आयोग गजत सर्वे असणार तो न्यायालयामध्ये फेटाळला जाणार. ठीक आहे धनंजयजी, तुमचा मुद्दा कळला. माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे. मला काळकुटेजींना विचारायचं आहे. काळकुटेजी, हे बघा, समाजाला राजकारणाशी घेणं देणं नाहीये. समाजाचे लोक राजकारणात आधीपासून आहेत, त्यांना राजकारणाशी घेणं देणं नाहीये. समाजाला मुद्दा आहे आरक्षणाचा आहे, आणि आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याच्यासाठी तुमच्याकडे काही फॉर्म्युलाच आहे? तुम्हाला जर राजकारणात जायचं नसेल तर मग राजकारण पाडापाडी करून का होईना, पण आरक्षण मिळवणार कसं? तुमच्याकडे तुमची सुद्धा कोंडी झाली आहे का? नाही अजिबात. ठीक आहे, शाहू महाराजांनी पण मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. आज पण सगळे हा लक्ष्मणजी तुम्ही बोला, मी जातो त्यांच्याकडे. लक्ष्मणजी वेळ कमी. पात्र ठरलेलो आहोत. हे बघा, धनंजय जाधवांनी काही धनंजयजी मी येतो उपस्थित केले होते माझ्या नाव. हा काही प्रश्न उपस्थित केले होते की काही काहीतरी महाराष्ट्राचा निर्देश सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या 50 ते 60% दरम्यान ओबीसीची संख्या आहे. पण आजपर्यंत हा आंबेडकरांचा मात्र 1% उन्हापुरा 1% बजेटरी तरतूद त्यांच्यासाठी करत आहे. ज्या धनगरांच्या एसटी आरक्षणाबाबत धनंजय बोलले ना, रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन आहे. रिझर्वेशन इज इक्वल टू नोकऱ्या नाही, धंदा नाही, पैसा नाही, गरिबी हटवची योजना नाही. ठीक आहे, तुमचा आवाज लक्ष्मणजी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. हटवची योजना आहे आकेजी. मला दरेकरांना विचारायचं आहे, शेवटचा 1 मिनिट आहे. दरेकरजी, जर उद्या पाडापाडीच्या संदर्भातली त्यांनी राजकीय भूमिका घेतली, राजकारणात न येता, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? आमचे प्रश्न मिटले पाहिजे. नाही, आम्ही निवडणूक लढवतो त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जायची तयारी आहे. आणि काय होतंय म्हणून आम्ही काय लगेच बॅकफुटला जायचं काय कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेवर आमचा विश्वास आहे. सरकार विकासाची कामं करतायत. मराठ्यांना आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, टिकवलं होतं, नंतरच्या सरकारने घालवलं. एकनाथरावजी शिंदे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे आरक्षण दिलं. अरे टिकलं नाही, अजून टिकत नाही. तुम्ही कोण जज आहे का? टिकत नाही, टिकत नाही का जज आहे का तुम्ही? अरे टिकत नाही, दिलं ना त्यांनी. अधिसूचना काढा सांगितली, तुम्हीच सांगितलं नोटिफिकेशन काढा. तुमच्या शब्दाला मान देऊन नोटिफिकेशन आपल्यासाठी काढलं ना, शिंदे साहेबांनी काढलं ना अधिसूचना. अहो मग विचारा ना, 94 साली 16% आरक्षण, 50%ची मर्यादा कोण मुख्यमंत्री असताना पूर्ण केली? आज 50% जर जागा असती त्याला आपण विचारणार नाही. आणि त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी पण खूप बसले, आणि आज सगळे सोयरेचे जे आर मान्य करतात, एकनाथ शिंदेंनी पण सांगतो ना. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. माफ करा, माझा वेळ संपलेला आहे. पण आज बडे मुद्देच्या माध्यमातून जो सवाल जनतेला विचारला, मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं का, राजकारणात आल्यानंतर प्रश्न सुटेल का, तर आपण आज जनतेचा पोल काय सांगतोय बघा.
मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात यायला हवं का? आज हजारो, मला वाटतं लाखाच्या पर्यंत आकडा गेलेला आहे मतांचा, ज्यात लोकांनी मत व्यक्त केलंय. 57% लोकांना वाटतंय हो मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यायला हवं, तर 43% लोकांना वाटतंय नाही. आणि याचसोबत बडे मुद्द्यामध्ये आपण इथेच थांबतो. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. उद्या पुन्हा नवा मुद्दा. आज इथंच थांबतोय. पाहत रहा बडे मुद्दे.